विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत. इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 त्यातील घटक क्रमांक 4.2 कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती. कर्ज रोखे कशा प्रकारे विक्री केले जातात त्याची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे आणि त्या प्रोसेसनुसार त्या कार्यपद्धतीनुसारच कर्ज रोख्यांची विक्री कंपनी ही आम जनतेला करू शकते किंवा खाजगी कंपनी असेल तर त्यांच्या सदस्यांना करू शकते. तर याची एक विशिष्ट कार्यपद्धती कर्ज घेण्याची असते. तर कर्ज रोखे हे एक प्रकारचं कर्जाऊ भांडवलाचा प्रकार आहे. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. त्याचप्रकारे कर्जरोख्यांची विक्री आणि कर्जरोख्यांची विक्री संदर्भातील जे वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत त्या कोणत्या प्रकारच्या तरतुदी, मग ते कंपनी कायदा 2013 असेल, कंपनी नियम 2014 असेल, सेबीचे नियम असतील किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम असतील, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे नियम, अटी आणि शर्तींच्या पालन हे कर्जरोखे विक्रीच्या वेळेस कंपनीला करावे लागते. याचा अभ्यास आपण याआधी केलेला आहे. मग आता ही जी कार्यप्रणाली आहे किंवा ही जी कार्यपद्धती आहे एक विशिष्ट कार्यपद्धतीनुसार एक विशिष्ट क्रमानुसार कर्जरोख्यांची विक्री ही कंपनीला करावी लागते. आणि हा जो विशिष्ट क्रम आहे तो विशिष्ट क्रम हा कशा प्रकारचा आहे, कारण की हा क्रम मागे पुढे होता कामा नये. जर का कुठल्याही प्रकारच्या कार्यपद्धतीचा अभ्यास आपण ज्यावेळेस करत आहोत तर त्या कार्यपद्धतीचा जो क्रम असेल तोच क्रम उत्तर लिहिताना येणं हे अत्यावश्यक ठरतं. आणि म्हणून कर्जरोखे विक्रीची जी कार्यपद्धती आहे ह्या कार्यपद्धतीमध्ये जो क्रम सुरुवातीपासून पहिला, दुसरा, तिसरा ज्या क्रमाने दिलेला असेल त्या क्रमानेच ती कार्यपद्धती ही यायला पाहिजे. या घटकावर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. तर त्यावेळेस आपल्याला हा जो क्रम आहे हा न चुकता किंवा मागे पुढे न करता या क्रमानुसारच त्या कार्यपद्धतीचं लेखन हे पेपरमध्ये करायचे. मग सर्वप्रथम या ठिकाणी कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धतीमध्ये कशा प्रकारे कर्जरोख्यांची विक्री केली जाते, तर पहिलं जे असतं ते म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. 2. विशेष सर्वसाधारण सभा भरवणे. त्यानंतर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे. 4. पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. 5. हमीदार करार करणे. 6. माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक किंवा लेटर ऑफ ऑफर देणे किंवा प्रसिद्ध करणे. 7. स्वतंत्र बँक खाते उघडणे. 8. अर्ज रक्कम स्वीकारणे. 9. संचालक मंडळ सभा भरवणे. आणि 10. कर्जरोखे प्रमाणपत्र देणे. शेवटी 11. कर्जरोखे नोंदवहीत नोंदी करणे. कर्जरोख्यांची विक्री करत असताना अशा 11 जी वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे कार्यपद्धती ही करावी लागते. आता ही जी कार्यपद्धती आहे हे आपण थोडक्यात पाहिलं म्हणजे एक मुद्द्यांनुसार आपण पाहिलं तर याचं विस्तृत विवेचन आपण या भागात करणार आहोत. कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला एक विशिष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो. मग त्यामधला पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. संचालक मंडळाच्या सभेत कंपनीला वेगवेगळ्या प्रकारचे ठराव हे मंजूर करावे लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कर्जरोखे हे एक प्रकारे जनतेकडून कंपनीने घेतलेलं कर्ज असतो आणि त्यामुळे त्या कर्जाचं जे मुख्य जे भाग आहे की जो कर्ज कंपनी घेत आहे तर तो कर्ज घेत असताना सर्व संचालकांची संमती असणं त्यासाठी आवश्यक असतं. आणि म्हणून या ठिकाणी तशा प्रकारचा ठराव हा संचालक मंडळाच्या सभेमध्ये कंपनीला करून घ्यावा लागतो किंवा करावा लागत असतो. मग कोणकोणत्या प्रकारचे असे ठराव असतात की जे कर्जरोखे विक्रीच्या बाबतीत किंवा विक्रीच्या बाजूने होणं अत्यावश्यक आहे.
तर पहिलं, विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार कोणतं असणार आहे, रक्कम कितीची असणार आहे, किती कर्जावर रक्कम पाहिजे तेवढेच कर्जरोखे हे विक्रीला काढले जातात. त्याचप्रकारे विक्रीचे कोणकोणते नियम आहेत, कोणकोणत्या अटी आहेत, त्या कर्जरोखे प्रकार कोणता असणार आहे, कर्जरोखे प्रकार परिवर्तनीय आहे का अपरिवर्तनीय आहे, असे जे कर्जरोख्यांचा जो प्रकार आहे तो निश्चित स्वरूपात कोणता आहे आणि रक्कम किती जमा होणार आहे, त्याचप्रकारे विक्रीचे नियम अटी कोणकोणत्या आहेत, कायद्याच्या नियम अटी कोणकोणत्या, त्यानुसार विक्रीच्या कोणकोणत्या नियम अटी असणार आहेत, हे देखील निश्चित करणं आवश्यक आहे. आणि हे विक्री करण्याच्या आधी संचालक मंडळाच्या सभेमध्ये कर्जरोखेधारकांना किंवा भविष्यातील कर्जरोखेधारकांना किंवा कर्जरोखे विकल्यानंतर होणाऱ्या कर्जरोखेधारकांना कोणकोणत्या प्रकारचे नियम आणि अटी शर्ती असणार आहेत किंवा कर्जरोखे विक्रीच्या कोणकोणत्या अटी असणार आहेत, शर्ती असणार आहेत, त्यानुसार हा जो भाग आहे हा सर्व भाग संचालक मंडळाच्या सभेच्या ठरावामध्ये संमत करून घ्यावा लागतो. दुसरं आहे माहितीपत्रक किंवा मागणी पत्रकास लेटर ऑफ ऑफरला मान्यता देणे. आता या ठिकाणी माहितीपत्रक आणि मागणीपत्र, माहितीपत्रक सार्वजनिक कंपनी असेल तर माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि खाजगी कंपनी असेल तर मागणीपत्र देत असते. तर माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक तयार केलेल्या माहितीपत्रकाला किंवा मागणीपत्रकाला मान्यता देण्याचे कार्य संचालक मंडळाच्या सभेमध्ये होत असतं. तिसरं आहे कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता आणि त्याची लेखी संमती मिळवणे. कर्जरोखे विश्वस्त हे जे असतात, याआधीच आपण पाहिल्याप्रमाणे कंपनीकडे 500 किंवा 500पेक्षा अधिक कर्जरोखेधारक असतील तर अशा वेळेस कर्जरोखे विश्वस्त मंडळाची स्थापना केली जाते आणि म्हणून त्याची जी दखल आहे किंवा नोंद आहे ती माहितीपत्रक किंवा मागणीपत्रकात देखील असते आणि म्हणून कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता आणि त्याची लेखी संमती मिळवण्याचे कार्य हे देखील संचालक मंडळाच्या सभेमध्ये होत असते. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. या ठिकाणी सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री ज्या वेळेस कंपनी करते तर त्यावेळेस कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो आणि म्हणून अशा प्रकारचा बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाला जे अधिकार आहेत ते अधिकार हे दिलेले असतात आणि त्या अधिकारानुसार संचालक मंडळ असलेल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करते. पाचवा आहे संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे. म्हणजेच काय तर या ठिकाणी समहक्क भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव हा संमत करून घ्यावा लागतो आणि तदनंतरच घटनापत्रकामध्ये दिलेली जी मर्यादा आहे, कर्जाची मर्यादा आहे, त्यापेक्षा जास्त भांडवल हे संचालक मंडळाला उभारण्याचा अधिकार प्राप्त होत असतो किंवा कर्ज घेण्याची जास्त क्षमता ही वाढत असते आणि म्हणून या ठिकाणी संचालक मंडळाचं जर का जास्तीचं कर्ज, अधिकचं कर्ज जर का घ्यायची असेल किंवा त्यांची क्षमता वाढवायची गरज असेल तर अशा वेळेस भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा बोलवणं गरजेचं ठरतं आणि त्यावेळेस त्यांची सभा बोलवून विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव हा संमत केला जातो. 6. अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. तर या ठिकाणी अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळाला अधिकार देणे. तर संचालक मंडळाला स्वतंत्र बँक खातं उघडून ज्यावेळेस कर्जरोखे सार्वजनिकरित्या विक्रीला काढले जातात तर त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे जे गुंतवणूकदार आहेत ते आकर्षिले जातात आणि कंपनीच्या कर्जरोख्यांची विक्री करण्याकरिता अर्ज करत असतात.
आणि अर्जासोबतच अर्ज शुल्क देखील भरत असतात. त्यासाठी स्वतंत्र बँक खाते कंपनी ही उघडत असते आणि ते कोणाच्या नावाने, तर संचालक मंडळाला तशा प्रकारचे अधिकार हे कंपनीने दिलेले आहेत किंवा कंपनीच्या नावाने जे बँक खाते उघडलेले असते तर त्याचं जे संचलन आहे ते संचालक मंडळाकडून केलं जात असतं. आणि म्हणून अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरता स्वतंत्र बँक खातं उघडण्यासाठी संचालक मंडळाला वेगवेगळ्या प्रकारचे असे अधिकार दिलेले आहेत. आणि कोणते संचालक मंडळापैकी जे काही सदस्य, ठराविक सदस्य आहेत, जसे की खजिनदार असतील, सचिव असतील, अशा व्यक्तींना अशा प्रकारचे जे अधिकार आहेत किंवा जे भांडवल हाताळण्याचे जे अधिकार आहे किंवा अशा प्रकारचे शुल्क स्वीकारण्याचे जे अधिकार आहे ते संचलनाचे अधिकार दिले जाते. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी कार्यपद्धतीचा. आता बघा, आपण या ठिकाणी पहिल्या मुद्द्यामध्ये संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव मंजूर करणे. आता ठरावामध्ये वेगवेगळे प्रकारचे मुद्दे आहेत. मग जसे की कर्जरोख्यांचा प्रकार कोणता असणार आहे, रक्कम किती जमा करायची, विक्रीचे नियम अटी कोणकोणते असणार आहेत. दुसऱ्या मुद्द्यामध्ये माहितीपत्रकासंदर्भातील किंवा मागणी पत्रकासंदर्भातील जी मान्यता आहे ती संचालक मंडळ मान्य करत असतं. त्याचप्रकारे कर्जरोखे, तिसऱ्या मुद्द्यामध्ये कर्जरोखे विश्वस्तांच्या नियुक्तीमध्ये मान्यता आणि लेखी संमती मिळवत असतं. त्याचप्रकारे चौथ्यामध्ये मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासंदर्भातील मुद्दा आहे. पाचव्या उपमुद्द्यामध्ये संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याच्या संदर्भातील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सहाव्यामध्ये अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्यासाठी बँक खात्यामध्ये स्वतंत्रपणे बँक खाते उघडणे आणि संचालक मंडळाला तशा प्रकारचे अधिकार देण्याचा अधिकार. हे जे सर्व मुद्दे आहेत, हे सर्व मुद्दे हे संचालक मंडळाच्या सभेत ठरावासाठी मंजुरीसाठी ठेवले जात असतात आणि त्याला मंजुरी ही संचालक मंडळाकडून मिळते. आता यानंतरचा जो मुद्दा आहे कार्यपद्धतीमधला तो म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे किंवा भरवणे. संचालक मंडळाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत किंवा अधिकारामध्ये वाढ करावायची असेल तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते व या सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. आपल्याला माहीतच आहे की विशेष ठराव मंजूर करणे म्हणजेच काय, सभासदांच्या सभेमध्ये, विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी 75% मत हे या बाजूने पडले पाहिजेत, ठरावाच्या बाजूने पडले पाहिजेत, तरच त्याला विशेष ठराव असं म्हणतात किंवा विशेष ठरावाची मंजुरी असे म्हटलं जातं. आता या पुढचा जो मुद्दा आहे तिसरा, जर या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे विशेष सर्वसाधारण सभा भरवणे. जर अधिकच्या भांडवलाची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभेची गरज आहे. जर का अधिकच्या भांडवलाची गरज नसेल, मर्यादित जर का भांडवल असेल, घटनापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे जर का कर्जाऊ भांडवलाची रक्कम उभारावायची असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याची गरज नसते. ते संचालक मंडळाच्या अधिकार कक्षेतील गोष्टी असल्यामुळे, मर्यादेतील गोष्टी संचालक मंडळाच्या कक्षेतील गोष्टी असल्यामुळे ते त्यांच्या कक्षेमध्ये त्या अधिकाराचा वापर करून तेवढं भांडवल निर्मिती करू शकतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी. संचालक मंडळाच्या सभेनंतर 30 दिवसात चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठराव, माहितीपत्रकाची प्रत आणि मागणी पत्र इत्यादीची नोंदणी करावी लागत असते. आणि नोंदणी ही केल्यानंतर नोंदणी करणं म्हणजेच काय, नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं म्हणजेच काय, तर त्यांना देखील कंपनी किती भांडवल उभे करते किंवा उभारू इच्छिते या संदर्भातील पूर्वकल्पना देणे म्हणजेच कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे होय. आणि ते देखील चिटणीसाला 30 दिवसात, संचालक मंडळाच्या सभा झाल्यानंतर 30 दिवसात चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठरावाची प्रत, माहितीपत्रक असेल किंवा मागणीपत्रक असेल त्याची प्रत घेऊन तशा प्रकारची नोंदणी ही करावी लागत असते. चौथा मुद्दा आहे पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. आता याआधी आपण पतश्रेणीचा अभ्यास केलेला आहे. पतश्रेणीमध्ये आपण क्रिसिस आणि केअर या दोन
ह्या ज्या दोन संस्था आहेत त्यांचा देखील अभ्यास केलेला आहे आणि कशाप्रकारे पतश्रेणी ही दिली जात असते, का आवश्यक असते, याचा देखील अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, पतश्रेणी बाजारातील कंपनीची पत कशा प्रकारची आहे ती संस्था क्रिसिस किंवा केअर मार्फत पतमानांकन जी कंपनी करून घेते त्या पतमानांकनाच्या आधारावर माहिती पत्रकामध्ये तशा प्रकारच्या श्रेणीचा उल्लेख हा केला जात असतो आणि त्याच प्रकारे जी पतमानांकन संस्था आहे त्याकडून देखील कंपनीला तशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलं जातं. आणि म्हणून पतश्रेणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंपनीचं परफॉर्मन्स हा चांगल्या प्रकारचा असेल तर अशा वेळेस ती कंपनी स्वतःहून पतश्रेणी करून घेत असते आणि म्हणून त्याचा फायदा कंपनीला अशा प्रकारच्या कर्ज भांडवल उभारणीसाठी करता येतो. कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून आपल्या कर्जरोख्यांसाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. श्रेणीचा उल्लेख माहितीपत्रक किंवा मागणी पत्रकामध्ये करावा लागतो आणि याचा जो उल्लेख केल्यानंतर पतश्रेणी मिळाल्यानंतर किंवा पतमानांकन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर याचा अर्थ असा होतो की कंपनी ही आपल्या कर्ज भांडवलासंदर्भात किंवा वेगवेगळ्या परफॉर्मन्स कशा प्रकारचा आहे त्या परफॉर्मन्स संदर्भात ही एक प्रकारे केअरफुल आहे, काळजीवाहू आहे आणि त्यामुळे पतश्रेणी ती करत असते. श्रेणी जर का चांगली असेल तर अशा वेळेस कंपनीला कर्ज भांडवल उभारण्याची त्याची जी क्षमता आहे ती क्षमता ही चांगल्या प्रकारची आहे आणि त्या कंपनीला चांगल्या प्रकारे कर्ज भांडवल निर्मिती करता येते असा त्याचा अर्थ निघतो. पाचवा जो कार्यपद्धतीचा मुद्दा आहे तो म्हणजे हमीदारांशी करार. हे सर्व झाल्यानंतर तरी देखील शेवटी एक धोका असतो की बाजारामध्ये किंवा प्रतिभूती बाजारांमध्ये कर्जरोखे विक्रीसाठी काढल्यानंतर कंपनीच्या कर्जरोख्यांना पुरेपूर मागणी येईल अशा प्रकारे होणारच असं ग्वाही कोणीही देऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी किमान अभिदान इतकी तरी किमान पातळी कंपनी गाठावी यासाठी हमीदारांशी करार केला जातो. कर्जरोख्यांच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला कर्जरोखे विक्री हमीदारांबरोबर तशा प्रकारचा करार करून घ्यावा लागतो आणि हे जे हमीदार आहेत ती कसली हमी घेत असतात तर कर्जरोखे विक्रीची अधिकाधिक कशी होईल त्या संदर्भातील ती जी हमी आहे, गॅरंटी जी आहे ती गॅरंटी ते घेत असतात. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा देणे. ऑब्व्हियसली आपण याआधीच अभ्यास केल्याप्रकारे माहितीपत्रक सार्वजनिक कंपनी असेल तर माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि खाजगी कंपनी असेल तर मागणीपत्र प्रसिद्ध करत असते. जनतेला कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करावयाचे असल्यास कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते आणि खाजगीरित्या भांडवल उभारणी करताना मागणीपत्रे किंवा हक्क विक्रीसाठी कंपनीला ऑफर लेटर प्रसिद्ध करावे लागते किंवा द्यावे लागते. तर हे जनरली आपण या आधींच्या काही मुद्द्यांमध्ये देखील अभ्यास केलेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्वतंत्र बँक खाते उघडणे. मित्रांनो, माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर जे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन आपली जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक अर्जाच्या स्वरूपामध्ये सुरुवातीला भरत असतात आणि ती गुंतवणूक करण्यासाठी कर्जरोखे विक्री संदर्भातील कंपनीने दिलेले जे अर्ज आहेत ते अर्ज भरत असतात आणि अर्जदारांकडून वेगवेगळ्या अर्जदारांकडून जे अर्ज येतात सोबतच अर्जाचं जे शुल्क आहे ते अर्जाचं शुल्क जनतेकडून येत असते. मात्र ते जे शुल्क आहे ते 1-2 व्यक्तींकडून येत नसतं तर ते हजारो किंवा लाखो व्यक्ती हे जे असतात ते अर्ज शुल्क भरत असतात. अर्जासोबत अर्ज शुल्क देखील भरत असतात आणि त्यामुळे कंपनी शेड्यूल बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडते. शेड्यूल बँकेमध्ये म्हणजेच काय
तर स्टेट बँक आणि त्याचे जे वेगवेगळे जे असोसिएट्स बँक्स आहेत, त्याचप्रकारे नॅशनलाइज बँक्स असतील, रुरल रिजनल बँक्स असतील, फॉरेन बँक्स असतील, प्रायव्हेट बँक्स असतील, तर ह्या जे वेगवेगळ्या प्रकारचे जे बँक्स आत्ता जे सांगितलं तर त्या शेड्यूल बँकेमध्ये येतात. आणि जास्त अधिक करून आपण जर का पाहिलं तर स्टेट बँक्समध्ये होणारे जे व्यवहार आहेत ते गव्हर्नमेंटचे सर्वात जास्त होतात. आणि म्हणून आणि त्याचे जे असोसिएट्स बँक्स आहेत तर त्या असोसिएट्स बँक्समध्ये देखील अशा प्रकारचे व्यवहार होताना अधिक स्वरूपामध्ये दिसतात. तर स्वतंत्र स्वतंत्र बँक खाते हे अर्जदारांकडून अर्ज शुल्क स्वीकारण्यासाठी उघडले जाते. 8वा जो मुद्दा आहे कार्यपद्धतीचा तो म्हणजे अर्ज शुल्क स्वीकारणे. आता मग बँकेत खाते उघडलं बस एवढंच झालं का तर होत नाही. तर माहितीपत्रक किंवा मागणी पत्रकात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो. अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेमध्ये सादर करावा लागतो. आता कंपनीच्या वतीने बँका वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्य करतात, तर कंपनीच्या वतीने अर्ज शुल्क स्वीकारणे, त्याचप्रकारे कंपनीच्या वतीने अर्ज स्वीकारणे, अर्ज आणि अर्ज शुल्क हे दोघंही बँकेमध्ये स्वीकारले जातात. आणि जी ठराविक कालावधी ही दिलेली असेल माहितीपत्रकामध्ये किंवा मागणी पत्रकामध्ये, त्या ठराविक कालावधीमध्ये बँक हे अर्ज आणि अर्ज शुल्क हे दोघंही कंपनीच्या वतीने स्वीकारते. पुढचा मुद्दा आहे संचालक मंडळाची सभा भरविणे. कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचारविनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी ही मान्यताही या सभेत दिली जाते. आणि म्हणून संचालक मंडळाची जी सभा आहे ते हे सर्व झाल्यानंतर बोलवावी लागते. कारण की अर्ज आल्यानंतर अर्जाचं शुल्क जमा झाल्यानंतर कंपनीला आवश्यक आहे की ती त्याच्या घेतलेल्या किंवा घेणार असलेल्या कर्जावर मालमत्तेची जी तारण आहे ते मालमत्तेचं तारण म्हणजेच एक प्रकारचं सुरक्षितता त्या कर्जरोखेधारकांना देणं अत्यावश्यक ठरतं. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी महत्त्वाची बैठक किंवा सभा संचालक मंडळाची होते. पुढचा कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप. कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप. अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. कंपनीला कर्जरोखे वाटपानंतर 6 महिन्यांच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र द्यावे लागते. तर या ठिकाणी अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. कर्जरोखे वाटपाची आणि कर्जरोखे वाटपानंतर या वाटप झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र हे कर्जरोखेधारकांना द्यावे लागते. तर मित्रांनो, या ठिकाणी रिकाम्या जागा भरा किंवा जोड्या लावामध्ये अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्याला विचारला जातो. तर हे व्यवस्थित नीट लक्षात असू द्या. या पुढचा मुद्दा आहे कर्जरोखे. 11वा मुद्दा तो म्हणजे कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करणे. या ठिकाणी आपण चे सिलेक्शन करून घेऊया. ओके. कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करणे. संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणीसाला 7 दिवसात कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी
7 दिवसात कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करावी लागते। जर कर्जरोख्यांची विक्री डीमॅट पद्धतीने केलेली असेल तर त्याची नोंदवहीमध्ये नोंद करावी लागत नाही। मित्रांनो, या ठिकाणी कर्जरोखे नोंदवही जी आहे त्या कर्जरोखे नोंदवहीमध्ये कंपनीला ही नोंद करून घ्यावी लागते, ती देखील 7 दिवसांच्या आत। आणि जर अशा प्रकारची जी कर्जरोख्यांची विक्री डीमॅट पद्धतीने होत असेल तर त्या डीमॅट पद्धतीने होणं म्हणजेच काय, तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो की डीमॅट पद्धतीने होणं म्हणजेच डिमटेरियलायझेशन पद्धतीने होणे किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये होणे। म्हणून अशा प्रकारची जी नोंद आहे ती नोंद ही नोंद पद्धतीमध्ये किंवा मॅन्युअली न होता ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते आणि म्हणून कर्जरोखे नोंदवहीमध्ये अशा प्रकारची नोंद करणे ही गरजेची असते। ज्यावेळेस रिमटेरियलायझेशन म्हणजेच काय, तर कर्जरोखे हे मॅन्युअली किंवा पेपरच्या स्वरूपामध्ये सर्टिफिकेटच्या स्वरूपामध्ये हे दिले जात असेल तर त्यावेळेस कर्जरोख्यांची नोंद ही त्या ठिकाणी कंपनीच्या नोंदवहीमध्ये केली जाते। आणि जर डीमॅट स्वरूपामध्ये कर्जरोख्यांची विक्री होत असेल तर अशा प्रकारची विक्री ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे झालेली असते आणि म्हणून अशा प्रकारची नोंद ही रजिस्टरमध्ये न होता ती ऑनलाईन पद्धतीने झालेली असते। आता मित्रांनो, याचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोखे विश्वस्त। माहितीपत्रक प्रसिद्ध करणाऱ्या किंवा 500पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे खरेदीचे आवाहन करणाऱ्या कंपनीला एक किंवा अधिक कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते। सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करणाऱ्या कंपनीला सुद्धा कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती करावी लागते। कर्जरोखे विश्वस्त कर्जरोखे धारकाचे हिताचे संरक्षण करतात। कंपनी आपल्या कंपनीच्या किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करते। बोजा हा कर्जरोखे विश्वस्ताच्या वतीने निर्माण केला जातो। बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेवर विश्वस्त परिरक्षक म्हणून भूमिका पार पाडतात। माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोख्याचे वाटप झाल्यानंतर 60 दिवसात कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती केली जाते। कर्जरोखे विश्वस्त म्हणून काम करताना विश्वस्तांना लेखी संमती द्यावी लागते। माहितीपत्रकात किंवा मागणीपत्रकात कर्जरोखे विश्वस्ताच्या नावाचा उल्लेख करावा लागतो। कर्जरोखे विश्वस्त, आता या ठिकाणी कर्जरोखे विश्वस्तामध्ये कर्जरोखे हे विश्वस्त परिरक्षक म्हणून भूमिका पार पाडतात आणि त्याच प्रकारे कर्जरोखे धारकांच्या हिताचे संरक्षण करणे हे कर्जरोखे विश्वस्त मंडळाचं सर्वात महत्त्वाचं कार्य असतं। कर्जरोखे विश्वस्त करार हा कंपनी आणि कर्जरोखे विश्वस्त मंडळ यामध्ये झालेला असतो। कंपनीला एक किंवा अधिक कर्जरोखे विश्वस्तांशी करार करावा लागतो। कर्जरोखे विश्वस्त करारामध्ये कराराचे नियम व अटी लेखी स्वरूपात असतात। कर्जरोखे विश्वस्त करार हा कंपनीच्या मालमत्तेचे विश्वस्ताकडे दिले जाणारे कायदेशीर साधन किंवा दस्तऐवज असते। या करारान्वये कर्जरोखे धारकाचे हक्क आणि कर्जरोखे विश्वस्ताची कर्तव्ये आणि अधिकार स्पष्ट केले जातात। कर्जरोखे विक्रीची मुदत ही संपल्यानंतर 3 महिन्यात कंपनीत हा करार करावा लागतो। सभासद व कर्जरोखेधारक या कराराची तपासणी करू शकतात आणि निश्चित स्वरूपाचे शुल्क भरून त्याची एक प्रत मिळवू शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी आपला हा जो कर्जरोखे विश्वस्त आणि कर्जरोखे विश्वस्त करार हा जो टॉपिक आहे हा सन 2021-22 मध्ये कोविड परिस्थिती असल्यामुळे 25% जो सिलेबस आहे 25% सिलेबस हा कमी करण्यात आलेला होता आहे, तर त्यामुळे कर्जरोखे विश्वस्त आणि करार हा टॉपिक हा वगळण्यात आलेला आहे, तरी देखील आपण तो घेतलेला आहे। या पुढील तासिकेमध्ये या ठिकाणी आपला जो 4थं प्रकरण ते संपलेलं आहे। या पुढील तासिकेमध्ये आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। तर आय होप हे सर्व आपल्याला समजलेलं असावं। धन्यवाद।